या कांद्याची क्वालिटी बघून घ्या कशी आहे. एक नंबर क्वालिटी आहे आणि बारीक याच्यात म्हणजे पायासाठी बारीक नाही आहे. आणि तसेच आम्ही कांदा विकला व्यापाऱ्याला, 900 रुपयांनी कांदा दिला जाग्यावर. तर व्यापाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की बा तुम्ही जे सांगू राहिले हे 1 एकरातला कांदा, हा 1 एकरातला कांदा नाही आहे. नमस्कार, मी संतोष रामचौरे, मुक्काम रुस्तमाबाद, तालुका बास्टागणी, जिल्हा अकोला. इथला शेतकरी आहे आणि कृषामी ॲग्रो कंपनीचे जे प्रोडक्ट आहे ते कंपनीचे आहे. या कंपनीच्या प्रोडक्टमुळे आम्हाला कांद्याचे बी भरपूर उत्पन्न झालेले आहे. पण या कांद्याची क्वालिटी बघून घ्या कशी आहे. एक नंबर क्वालिटी आहे आणि बारीक याच्यात म्हणजे पायासाठी बारीक नाही आहे. आणि तसेच आम्ही कांदा विकला व्यापाऱ्याला, 900 रुपयांनी कांदा दिला जाग्यावर. तर व्यापाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की बा तुम्ही जे सांगू राहिले हे 1 एकरातला कांदा, हा 1 एकरातला कांदा नाही आहे. हा तुम्ही दुसऱ्याकडून आणला असेल, आमच्यासोबत खोटे बोलू राहिले. आणि आम्ही म्हटलं बा याच शेतातला आहे, पण ते पटलं नाही. म्हणजे अशा प्रकारच्या औषधमुळे आमचा हा फायदा झालेला आहे. आणि किशानी कंपनीच्या औषधामुळे क्वालिटी चांगली आली आहे. लाल दर एकदम मस्त चांगल्या क्वालिटीचा कांदा, कडक स्वरूपात, म्हणून आम्हाला 9 रुपये भाव मिळाला त्या कांद्याचा. तर आपण बघू शकता की जी कांद्याची क्वालिटी आहे आणि ही क्वालिटीला पाहून त्यांना चांगला भाव मिळालेला आहे डायरेक्टली त्यांच्या शेतावर येऊन सुद्धा. तर आपण माननीय प्रशांतजी आगरकर सर यांच्याकडून जाणून घेऊ की कशा पद्धतीने त्यांना मार्गदर्शन केलं आणि कोणत्या स्टेजला काय वापरलं हे आपल्याला प्रशांतजी आगरकर सर सांगतील. नमस्कार, मी प्रशांत आगरकर. मागच्या व्हिडिओने मी तुम्ही पाहिलेलं आहे की कशाप्रकारे काळंदा या गावातने आपल्या कृषामी कंपनीच्या प्रोडक्टचे रिझल्ट आहेत. आज त्यांच्या तुरीच्या पिकातनी पण आपण चांगले रिझल्ट दिले आहे. त्यांच्या मागच्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांना सोयाबीनमध्ये पण चांगलं उत्पन्न झालेलं आहे. मागच्या वर्षी कांद्यात पण उत्पन्न झालं. त्याच मागच्या वर्षी या उत्पन्नाच्या भरोश्यावर त्यांनी यावर्षीसुद्धा आपल्या कृषामी कंपनीचे प्रोडक्ट वापरलेले आहेत. तर कृषामी प्रोडक्टचे जर एक विचार केला कशाप्रकारे ट्रीटमेंट केली, तर सर्वात पहिले सीड ट्रीटमेंटसाठी आपण केरोट दिलं होतं. केरोटची बीज प्रक्रिया केली. केरोटची बीज प्रक्रिया केल्यानंतर आलेला अनुभव हे ते सांगतील. केरोटची बीज प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? आम्हाला केरोटची बीज प्रक्रिया केल्यामुळे आम्हाला असं वाटलं की आम्ही एकरी 3 किलो बी टाकलं तर आमचं 101% म्हणजे बी निघालं. तर आता पुढच्या वर्षी आम्ही त्या केरोटच्या म्हणजे एवढ्या त्या याच्यामुळे आम्हाला 2.5 किलोच बी टाकावं लागली. म्हणजे आमचा एकरा मागं एका म्हणजे अर्धा किलोचा तोही फायदा होऊन राहिलेला आहे. सांगायचं तात्पर्य असं की केरोटनं सीड ट्रीटमेंट चांगली झाली. एकशे दाना 5 दिला. दाना 5 होऊन त्याची मुळाची संख्या चांगली केली. त्याच्यानंतर आपण खतामध्ये जे बेसळ डोस वगैरे देतो आपण, त्यामध्ये आपण 10 किलो सॉईल बुस्टर जी प्लस एक डोस दिलेला आहे 10 kgचा. त्याचा कशाप्रकारे रिझल्ट वाटला तुम्हाला? त्याचा 1 नंबर रिझल्ट वाटला आम्हाला. त्या प्रकारे त्याचा पण रिझल्ट चांगला वाटला. म्हणजे जमीन नरम करणे, मुळा वाढवणे या प्रकारे. त्याच्यानंतर आपलं थर्ड स्टेजमध्ये काम येते पहिल्या स्प्रेचा. जसं तणनाशक वगैरे स्प्रे केल्यानंतर पहिली फवारणी जाते आपल्या कंपनीची. त्याच फवारणीमध्ये आपण सर्वात प्रथम कृषामी कंपनीचा गोल्ड आणि मल्टी स्टेजरचा स्प्रे करतो आपण. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट स्टेजमध्ये आपण जशी झाडाची वाढ आणि ग्रीननेसपणा वाढल्यानंतर नेक्स्ट स्प्रेमध्ये आपण घेतलेलं आहे कंपनीचं नेचर किंग, एनर्जी, न्यूट्री पॉवर, बुरशीनाशकमध्ये FPR घेतलेलं आहे आपण. त्याचे पण चांगले रिझल्ट मिळाले. त्याच्यानंतर शेतकऱ्याची एक कंप्लेंट होती की बस यावर्षी कांदा दाट भरपूर झालेला आहे, कांदा भरणार नाही. तर ज्यावेळेस कांदा दाट झाला भरपूर, म्हणजे असं भरण्याची स्थिती नव्हती, तर त्यासाठी आपण आज क्वालिटी पाहू शकतो कांद्याची कशाप्रकारे कांदा भरलेला आहे. तर कांदा भरण्यासाठी आपण यांना कॅलिबर आणि न्यूट्रीबूस्टची फवारणी केलेली आहे. कॅलिबरची फवारणी केल्यानंतर यांना कशाप्रकारे रिझल्ट आले हे आपण डोळ्यानं पाहता. कांद्याची क्वालिटी आणि कलर आणि वजनच्या हिशोबानं या एका क्षेत्रामध्ये तुम्हाला कांदा किती होणार अंदाज? एका क्षेत्रामध्ये आम्हाला व्यापाऱ्यांनी सांगितलं बघा तुमचा कांदा 250-300 क्विंटल भरणार आहे. 250-300 क्विंटल भरणार. आम्ही 250 पकडला समजा. आपण 250 धरणार. एका एकराचे उत्पन्न तुम्हाला 250 क्विंटल पर्यंत होते. या प्रकारे पूर्ण शेतकऱ्याचं आपण नियोजन केलेलं आहे. यांच्याच एक बरबटीचा प्लॉट आहे, एक वांग्याचा प्लॉट आहे, त्याचं पण आपण जाणून घेऊया की यामध्ये यांना मालाची क्वालिटी कशी मिळत आहे. धन्यवाद.